नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत एक झणझणीत कुरकुरीत आणि खास भडंग चिवड्याची घरगुती रेसिपी, तीही अगदी दिवाळीच्या फराळासाठी योग्य। चला या ठिकाणी साहित्य पाहणार आहोत। या ठिकाणी मी भडंग घेतलेले आहे 500 ग्रॅम, शेंगदाणे 50 ग्रॅम, तेल 3 ते 4 टेबलस्पून, मोहरी अर्धा टेबलस्पून, हिंग 1 चिमूटभर, हळद अर्धा टेबलस्पून, लाल तिखट 2 ते 3 टेबलस्पून, मीठ चवीनुसार, लसूणचे स्लाइस 8 ते 10 पाकळ्या, कढीपत्त्याचे पानं 10 ते 12 आणि या ठिकाणी ऑप्शनल आहे साखर। जर टाकायचे असेल तर टाकू शकता किंवा जर नसेल आवडत तर नाही टाकू शकत। या ठिकाणी आपण मुरमुरे छान असे चाळून घेतलेले आहेत आणि स्वच्छ चाळून झाल्यानंतर आपण एका कढईत गरम करून घेतलेले आहेत। मुरमुरे छान असे परतून घ्यायचे आहेत। आता त्यामुळे काय होतं, त्याचा कुरकुरीतपणा वाढतो आणि ओलसरपणा निघून जातो। परतल्यानंतर ते एका मोठ्या परातीत काढून ठेवायचे। आता एका कढईत 3 ते 4 टेबलस्पून तेल गरम करायचं आणि त्यात आपण शेंगदाणे खरपूस असे भाजून घेणार आहोत। आता त्याच भाजलेल्या शेंगदाण्याच्या याच्यात आपण पातळ पातळ खोबऱ्याचे स्लाइस छान असे लालसर रंगापर्यंत परतून घेणार आहोत। आता हे परतल्यानंतर ते आपण एका ताटात काढून घेणार आहोत। आता त्यानंतर आपण उरलेल्या तेलात आपण खमंग फोडणी देणार आहोत। आता या ठिकाणी आपण काय करायचंय, 3 ते 4 टेबलस्पून मोहरी छान अशी तडतडू द्यायची, म्हणजे ती छान तडतडली फुटली जाईल। मग त्यात आपण 8 ते 10 पाकळ्या लसूण ठेचून टाकणार आहेत। आता त्या लसणाचा छान असा अर्क त्यात उतरला की त्यात टाकायचे आहे 10 ते 12 हिरव्या मिरच्या। हिरव्या मिरच्या छान अशा परतू द्यायच्यात। आता त्यात टाकायचे कढीपत्ता टाकल्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता ते छान परतून घ्यायचं। त्यात 2 ते 3 टेबलस्पून हळद टाकायची आणि लाल तिखट टाकायचं। आता फुटाण्याच्या डाळ्या त्यातच आपण थोड्याशा गरम करून घेणार आहोत। फुटाण्याच्या डाळ्या सगळ्यात शेवटी टाकायच्या असतात। आता हे छान परतल्यानंतर आपण सर्व मिश्रण एकजीव करणार आहोत। आता काय करायचं, खोबरं, शेंगदाणे आणि आपण जो मसाला चिवड्याचा केलेला आहे तो सर्व मिश्रण भाजलेल्या मुरमुऱ्यावर टाकून घेणार आहोत आणि त्यात आपण लगेचच मीठ टाकून घेणार आहोत। मीठ टाकल्यानंतर सगळं मिश्रण एकजीव करायचं। आता एकजीव केल्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हाताने छान असं मिक्स करून घेणार आहोत। आता मिक्स करून घ्यायचं याला। तर या ठिकाणी थोडं गरम असल्यामुळं ते उलटण्याने मी मिक्स करत होते। आता या ठिकाणी चला हाताने मिक्स करूया। ते छान असं मिक्स झाल्यानंतर आपल्या या ठिकाणी खमंग असा चिवडा तयार झालेला आहे। तर थोडा टेस्ट करून पाहू पण शकता तुम्ही। हे बघा या ठिकाणी किती छान असा कडक मस्त खमंग चिवडा आपला तयार झालेला आहे। तिखट, मीठ आणि साखरेचा योग्य तो समतोल हा चिवड्याचा आत्मा असतो। आता आपला कुरकुरीत आणि झणझणीत भडंग चिवडा तयार आहे।